तर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे कष्ट आणि घाम गाळून माणूस त्याचं धनाचं संपन्नता करत असतो, धन साठीत असतो आणि ते धन अतिशय चांगल्या पद्धतीत वापरल्यानंतर तो त्या धनाचा वापर चांगलं घर बांधणं, मुलं शिकवणं, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने सोयी संबंध जोपासणं, ही सर्व कामं जी केली जातात ती सकारात्मक कर्माने केली जातात. आज या ठिकाणी विठाई निवास या घराचं उद्घाटन झालेलं आहे. जे जे आमचे विचारवंत होऊन गेले त्या त्या विचारवंतांनी जी पायवाट आम्हाला दिलेली आहे ही पायवाट माणुसकीची आहे, ही पायवाट आदर्शाची आहे. कारुण्यता, मांगल्यता ही जी आहे याची वृत्तिगतता करून, याची वाढ करून आम्ही समाजामध्ये आमचं स्थान टिकून ठेवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्यावेळी आपला धम्म दिलेला आहे, हा धम्म देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची 3 मुलं, 1 मुलगी, 1 पत्नी या समाजासाठी त्यागलेली आहे. त्यांच्या त्यागावर समाजाची निर्मिती झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा दिलेला जो विचार आहे हा विचार खऱ्या अर्थानं जगामध्ये मान आणि सन्मान देणार आहे. आणि म्हणून एका कवीनं म्हटलं VIP राहणं VIP खाणं, हे जे शिकवलं आहे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्रिसरण पंचशील बुद्धाचं दिलेलं आहे, त्यानंतर आपल्याला दशशील दिलेलं आहे, अष्टशील दिलेलं आहे, महामंगलसूत्र दिलेलं आहे. या सगळ्या ज्या गाथा आहेत या गाथा मानवाच्या जीवनाला एक चांगल्या पद्धतीचा आकार देणाऱ्या आहेत. ज्यावेळी आपल्या जीवनाला चांगला आकार निर्माण होतो त्यावेळी माणसाला मान सन्मान प्राप्त होतो. मान सन्मानाचं जीवन जगणं यापेक्षा दुसरं थोरत्व काही नाही. आज हे घर आपण बांधलेलं आहे, याला अनेक कष्ट लागले आहेत, याला श्रम लागले, त्याला पूर्वजांची पुण्याई आहे. माणूस ज्या ज्या वेळी चांगली कर्तव्य कर्म करतो ना तर ती कुणाची पुण्याई असते. ती पुण्याई आपण सुद्धा तयार करायची असते. महामंगलसूत्रामध्ये जसं सांगितलं की माता पिता चौपटानं पुत्र धारस संघ वनाकुलाच्या कमंता येतं मंगलमुत्तमन. चांगली कर्तव्य कर्म कुठे आईबाबाची सेवा करणं. आज आपण पाहतो आई वडिलांची सेवा करताना बऱ्याच ठिकाणी अडचण निर्माण होतात. सुनेने सुद्धा सासूला तिची आई मानलं पाहिजे, आईनं सासूने सुद्धा सुनेला तिची मुलगी मानली पाहिजे. अशा पद्धतीत ज्यावेळी वातावरण निर्माण होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं एक आनंदता संपन्नता लाभेल. परंतु समाजामध्ये फिरत असताना चित्र थोडंसं वेगळं दिसतं आणि त्यामुळे कदाचित भांडणं होतात, वितुंड वाद निर्माण होतो आणि म्हणूनच जी काय मनाची शांतता ही डळली जाते. सर्वात प्रथम माणसाला त्याची मनाची शांतता लाभली पाहिजे. एकदा तथागत गौतम बुद्धांकडे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं तथागतांना विचारलं, तथागता मी जीवनामध्ये खूप मोठा कंटाळलेलो आहे, मला जगण्याचा कंटाळा आलाय, मला जी जी लोक मिळालेली आहेत त्या त्या लोकांकडनं मला दुःखच मिळालेलं आहे, तथागता मला सुख कसं प्राप्त होईल. तथागतांनी त्याला सांगितलं, ठीक आहे, तुला सुख प्राप्त करायचं आहे ना, एक काम कर, बाजूलाच एक ओढा वाहतो, त्या ओढ्यावरून मला पाणी आणून दे. ती व्यक्ती मला ठीक आहे पाण्याचं आणून द्यायचं आहे तर मी लगेच आणून देतो. त्याने तो माठ घेतला आणि पळत पळत गेला आणि त्या माठासाठी त्या पाणी भरण्यासाठी त्या ओढ्याकडे गेला. त्या ओढ्यावर जात असताना त्यांनी पाहिलं की तिथून एक गाडी गेलेली आहे आणि ती गाडी गेल्यामुळं त्या ओढ्यातलं पाणी गढूळ झालेलं आहे. हे पाणी गढूळ झालेलं जे आहे, आता गौतम बुद्धांनी पाणी मागितलेलं आहे ते पाणी स्वच्छच नेलं पाहिजे. अशा पद्धतीच्या माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. कारण तथागत गौतम बुद्धांच्या वाणीचा प्रभाव हा सामाजिक मानवावर खूप पुढे टिकून आहे. 2500 वर्षानंतर सुद्धा अजूनही सुद्धा आपण बुद्धांची पूजा करतो. ही का करतो तर पावित्रता, मांगल्यता ही त्याच्यामध्ये भरून लागली आहे. माणसाचे त्याग वृत्ती, माणसाचे समर्पण वृत्ती या ज्या गोष्टी आहेत ना ह्या कायमस्वरूपी टिकून राहतात. माणसं येतात, माणसं जातात, जन्म एकदाच मिळतो, मृत्यू एकदाच होतो, पुन्हा जन्म होत नाही आणि पुन्हा मृत्यू होत नाही. म्हणून जोपर्यंत आपलं जे जीवन लाभलेलं आहे त्या जीवनामध्ये सगळ्यांशी प्रेमाने, आदराने, मैत्री भावनेने वागलं पाहिजे. आणि म्हणून ती व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की ती पाणी गढूळ झालेलं आहे. मग आता करायचं काय? ती व्यक्ती तशीच पुन्हा तथागत गौतम बुद्धांकडे आली आणि बुद्धांना म्हणाले, तथागता जे पाणी आहे ना ते पाणी गढूळ आहे, ते पुण्याला आहे. तथागतांनी त्याला सांगितलं, ठीक आहे, आता थोड्या वेळात पुन्हा एकदा जा. ती व्यक्ती पुन्हा जाऊन बघते,
पुन्हा जाऊन गेल्यानंतर मात्र जे काही धूळ होती, जी माती होती, जी वर आली होती, ती तो गाळ खाली बसला आणि ते पाणी स्वच्छ झालं. मानवी मन पण तसंच आहे. मानवी मन एकदा गढूळ झालं ना की त्याला दुसऱ्यांबद्दल आदरभाव तर राहतच नाही. माणूस अहंकाराने माजला जातो. झाडांना फळं येतात तर झाडं वागतात आणि मनुष्याला काही मिळाल्यानंतर मनुष्य काय होतो, ताठ होतो. त्याने तो गुण टाळला पाहिजे, टाकला पाहिजे. त्याने सगळ्यांना उपयोगी पडेल अशा पैकी जीवन जगण्याचे प्रयत्न केले पाहिजे. मग त्या ठिकाणी ते स्वच्छ आणि नितळ पाणी घेऊन ज्यावेळी ते तिथं गेले तथागत गौतम बुद्धांकडे, त्यावेळी तथागत गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं, बाबा, मनुष्य जगत असताना त्याच्याही जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतं, पण त्याने त्यावेळेला हरून जायचं नसतं, तर त्याने सक्षमपणे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असतं. परिस्थिती ही बदलत असते. जसा सूर्य उगवल्यानंतर दिवसाची सुरुवात होते आणि सूर्य मावळल्यानंतर अंधार होतो, पण अंधार झाला याचा अर्थ सगळं संपलंय का, तर नाही. मानवी जीवनामध्ये जी जी काही दुःख येतात ती दुःख सुद्धा तशाच पद्धतीची अंधारासारखी आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी वृक्षकाल होतो, पुन्हा उजेड निर्माण होतो. हा उजेड पुन्हा निर्माण झाल्यानंतर माणसाला पुन्हा प्रसन्नता निर्माण होते. आपल्या जीवनाचे सुद्धा तसंच आहे. हे चक्र आहे. आजपर्यंत आपण पाहिलं असेल की लहान मुलं जन्माला येतात, ती मोठी होतात,